चोपड्यात बोगस कापसाचे बियाणे हस्तगत। 17,82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल। चोपडा तालुक्यातील चुंचाळे परिसरात बोगस बियाणे विक्रीसाठी आणले असल्याची गोपनीय माहिती जिल्हा बियाणे निरीक्षक यांच्या पथकाला मिळाल्याने त्यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे मदतीने चुंचाळे अकुलखेडा रस्त्यावर तपासणी केली असता त्या ठिकाणी मान्यता नसलेल्या गुजरात राज्यातून विक्रीसाठी आणलेल्या निर्भया गोल्ड वाणाचे 143 पाकिट व सुपर किंग वाणाचे 1130 पाकिट यांची किंमत 17,82,200 रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चोपडा शहर पोलीस स्टेशनला एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। जिल्हास्तरीय भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चोपडा तालुक्यातील चुंचाळे परिसरात एक व्यक्ती बिना परवाना बेकायदेशीर एसटीबीटी कापूस विक्री करत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार जिल्हास्तरीय पथक व तालुकास्तरीय पथक यांनी चुंचाळे येथे छापा टाकून सुमारे 1273 एसटीबीटी कापूस आणि अनधिकृत बियाण्यांचे पाकिट जप्त केले असून तो साधारण 17,82,000 रुपयाचा माल जप्त करण्यात आला असून एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संबंधित संशयित आरोपीला जेव्हा चौकशी केली तेव्हा त्याने सांगितलं की सदर बियाणं हे गुजरात राज्यातून आलेलं आहे। या बियाण्याला महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात अजून मान्यता नाही आहे। जे तणनाशक आहेत ग्लायफोसेट हे तणनाशक सदर कापूस पिकावर मारल्यावर त्या फक्त गवत जळतं, कापूस पीक जळत नाही। असं एसटीबीटी म्हणजे हर्बिसाइड टॉलरन्स बीटी कापूस बियाणं आहे। याला अजून जेनेटिकल इंजिनिअरिंग अप्रूव्हल कमिटी जी आहे केंद्राची त्याची मान्यता नाही आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व जे विक्रेता आहे त्यांना आवाहन करण्यात येते की असं प्रतिबंधित एसटीबीटी बियाणं जे आहे ते कोणी खरेदी करू नये व विक्री करू नये। जर असं विक्री करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल। संबंधित बियाणे कायदा, बियाणे नियम, महाराष्ट्र कापूस अधिनियम व पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, जळगाव।